लोकशाही मराठीच्या धडक मोहिमेला मोठं यश आहे। जुहू चौपाटीवरील कचऱ्याची प्रदूषण नियंत्रण मंडळानं दखल घेतली आहे। सूचना फलक लावण्याकरता पालिका प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम आहे। 48 तास उलटले आहेत, महापालिकेला जाग नाहीये। एकही सूचना फलक जुहू चौपाटीवर लावलेला नाही। आज सलग 38व्या दिवशी सुद्धा जुहू चौपाटीवर कचराच आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि हीच परिस्थिती दर दिवशी लोकशाही मराठी म्हणून आम्ही दाखवत आहोत। आज 38वा दिवस आहे। आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं लोकशाही मराठी म्हणून आम्ही जी सातत्यानं इथला आढावा घेत इथली परिस्थिती दाखवत आहोत त्याची दखल घेण्यात आली आणि आपण पाहतोय की पालिका प्रशासनाला देखील तशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या। कडक सूचना देऊन देखील पालिका प्रशासनाचा आज काय काम आहे हे देखील आपण पाहू शकतो। समुद्रकिनारी आज देखील तितकाच कचरा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर समुद्राच्या किनारी वाळू ही आजही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। नुसताच कचरा जो आहे तो या सगळ्याच समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच कचऱ्यातनं जे आहे ते सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत ते आजही चालत आहे। मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथली देखील दृश्य आपण पाहू शकतो की किती खोलवर हा पाय आतमध्ये जात आहे। खरं तर इथे चालण्यासारखी देखील परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र ही परिस्थिती पालिका प्रशासनाच्या लक्षात का येत नाहीये, का गांभीर्यता पालिका प्रशासनाला वाटत नाहीये। 7 ते 8 किलोमीटरचा हा जुहूचा समुद्र किनारा आहे। विस्तीर्ण असा किनारा असून इथे येणारे मोठ्या संख्येने पर्यटक असतात, मुंबईकर असतात आणि त्यांच्यासाठी इथे कुठेतरी जनजागृतीसाठी कुठेही इथे पाहू शकतो की फलक नाहीये, सूचना फलक आपल्याला आजही पाहायला मिळत नाहीये। राज्य 48 तासांचं अल्टिमेटम सिद्धेश कदम यांनी महापालिकेला दिलेलं होतं, हे आता अल्टिमेटम संपलेलं आहे। 48 तास हे उलटून गेलेले आहेत। आता नेमकं एमपीसीबीच्या वतीनं काय नेमकी कडक कारवाई यावरती केली जाते याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणारच आहे। पण जोपर्यंत जुहूचा हा संपूर्ण समुद्र किनारा साफ होत नाही, कचरा मुक्त होत नाही, तोपर्यंत लोकशाही मराठीची ही मोहीम सुरूच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि वारंवार ही सत्य परिस्थिती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आज या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असताना 38 दिवस उलटत आहेत। आज देखील तितकाच कचरा आपल्याला या संपूर्ण जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतोय। कचरा उचलला जातो, तिथेच साठवून ठेवला जातो आणि पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात हाच कचरा जातो। इथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तुम्ही दर दिवशी इथे वॉक करायला येता, काय परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते? आम्ही स्वतः 38 दिवस झालं इथली पाहणी करतोय, सातत्यानं जी सत्य परिस्थिती आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पालिकेला आजही जाग आलेली नाहीये का, काय वाटतं? नाही, असंच वाटतंय, कारण आता हे पाहिलंच ना, हे दरवर्षीचं दुखणं आहे। पण गेली 2 वर्षे जरा जास्त अॅग्रेवेट झालेलं दिसतं आणि 2 वर्षापूर्वी पाहिलं ना बीएमसी रेग्युलर हे करत होती, पण आता 2 वर्षापूर्वी काय त्याचा कॉन्ट्रॅक्टर बदलला किंवा काय माहित नाही, त्यामुळे रेग्युलर होत नाहीये। आणि मुळात लोकांची चुकी आहे, मी मान्य करतो, लोकांनी नाल्यात टाकतात वगैरे, पण मुळात रोग येण्यापूर्वी जर तुम्ही इलाज केलात, म्हणजे जे नाल्यातून येतं, नाल्याला तुम्ही स्क्रीन केलं, तिथून अडवलं कचरा किंवा हे, तिथून तुम्ही हे केलं तर ते इझी होईल। पण आता तुम्ही नाल्यात आल्यानंतर समुद्रात मिळाल्यानंतर ते करणं ती लेंथी प्रोसिजर। आता म्युन्सिपालिटी अल्टिमेटम नाही, तुमच्याकडून आम्हाला लोकांना काहीच कळत नाही, त्यामुळे लोकांना ह्या गोष्टी कळल्या म्युन्सिपालिटी काय, तर लोक पण परस्यू करतील, लोक पण हे करतील, लोकांचा सहभाग निश्चितच होईल, पण तुमच्याकडूनच काहीच इन्फॉर्मेशन मिळत नाही, त्यामुळे ते कदाचित होतं। या ठिकाणी पालिका प्रशासन कुठेतरी फोल ठरते, कमी पडते, अवेअरनेस नाहीये, कुठेतरी जनजागृतीचा एकही कार्यक्रम महापालिकेनं घेतलेला नाहीये। इथे आपण पाहतोय पर्यटक देखील या ठिकाणी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेले आहेत। सर, तुम्ही कुठून आलेला आहात? जुहू चौपाटीवरती काय सध्या परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते? पहले तो मैं बोलना चाहूँगा, मैं हिंदी में बोलूँगा। मैं वैसे बाहर से हूँ, हिमाचल से हूँ और ये मेरा 3rd टाइम है यहाँ पे, बट ये फर्स्ट टाइम मुझे ऐसा दिखा कि यहाँ पे पूरा कचरा मैंने समझ पता नहीं किस वजह से है, वो आप लोकल ज़्यादा जानते हैं इसके बारे में, पर हाँ मैं समझता हूँ कि जल्दी साफ होना चाहिए। बट रोज़ के रोज, मैं आज 3rd डे है मेरा यहाँ पे और मैं देख रहा हूँ कि रोज़ के रोज़ यहाँ कचरा आता है और इसके लिए मैं समझता हूँ कि सरकार को थोड़ा और ज़्यादा ध्यान दे। वैसे तो इनका मशीनरी लगा है यहाँ पे, बट और ज़्यादा हो, प्लस जो हमारे खुद जो यहाँ पे मुंबई कर है या जो भी इंसान है जो भी यहाँ पे रहते हैं, सबको अपनी जिम्मेदारी समझते हुए इस कचरे के बारे में सोचना होगा। घर से लेकर
घर में जो आप इकट्ठा करते हो या म्यूनसिपैलिटी को देते हो आप लोग, उसके बारे में ज्यादा ध्यान दो। जब घर से ही सफाई रहेगी तो यहाँ भी रहेगी, और गवर्नमेंट तो मुझे लग रहा है कर तो रही है, बट अब कितना वो आप लोगों से यहाँ पे पता कर। बोर्ड लगाए, देखो क्या है, मुंह से कितने जन को बोलेंगे आप, मैं आपको बोलूंगा, आप फिर वो मेरे को बोलेंगे, इतना ख्याल है। बड़े बड़े बैनर लगा देना चाहिए कि भाई आपका बीच है उसको साफ रखो। जोपर्यंत जुहूचा समुद्र किनारा कचरा मुक्त होणार नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही दर दिवशी या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।